आपल्याला आतापर्यंत आपल्या मुख्य सचिव महोदयांनी आणि आरोग्य सचिवांनी म्हणजे डॉक्टर प्रदीप व्यास यांनी आपण आज नेमके कुठे आहोत याची कल्पना दिलेली आहे। सुविधांच्या बाबतीत कुठे आहोत, त्या सुविधांचा उपयोग आपण कसा करतो आहोत, लसीकरण किती झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत। तसं पाहिलं तर आपल्या सर्वांच्या परिश्रमामुळे आज तरी कोरोनाची परिस्थिती थोडीशी नियंत्रणात आली आहे असं नक्की आपण म्हणू शकतो। मग कोणीतरी प्रश्न विचारेल, असं जर आहे तर मग आजचा हा सगळ्या चर्चेचा घाट कशासाठी घातला? तर त्याचं कारण स्पष्ट आहे की जगभर इतर देशांमध्ये तिसऱ्या लाटेचा अनुभव त्या त्या देशातील नागरिकांना येताना दिसतो आहे। अगदी स्वच्छ आणि स्पष्ट आकडेवारी दाखवते। त्याच्या डिटेलमध्ये आपले सगळे सहकारी डॉक्टर सांगतील। आणि विशेष म्हणजे या परिषदेत आपले डॉक्टर मुकुल मेहता ते सुद्धा परदेशात काय काय चाललेलं आहे त्याही बाबतीत आपल्याशी बोलणार आहेत। आणि आज आपल्याला भेटायचं कारण एवढ्यासाठीच, जर का तिसरी लाट ही अपरिहार्य म्हणजे येणारच असेल, येऊ नये अशी आपल्या सगळ्यांची प्रार्थना आहे। मला असं वाटतं प्रार्थनेच्या एक पाऊल आपण पुढे टाकलं पाहिजे। प्रार्थनेच्या एक पाऊल पुढे टाकायचं म्हणजे प्रयत्न आले पाहिजेत। आणि हे प्रयत्न करण्यासाठी तिसरी लाट येऊ नये, येणार असेल तर ती लांबवली कशी पाहिजे, तिची घातकता कमी कशी करायला पाहिजे, कशी करता येईल, यासाठी जर आपण हे व्हायरस बरोबरचं युद्ध असं मानलेलं आहे तर आपली शस्त्र परजून ठेवण्याची हीच वेळ आहे। एक शस्त्र परजून ठेवतो। शस्त्र म्हणजे काय की माझे सगळे सैनिक जे तुम्ही आहात, डॉक्टर्स आहेत, आपले प्रशासकीय सगळे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, जिल्हाधिकारी आहेत, सगळेच पोलीस आहेत, अगदी फायर ब्रिगेडचे सुद्धा जवान आहेत। त्यांनी सुद्धा एक सज्ज राहण्याची एक आवश्यकता आहे की शत्रू अजूनही पूर्ण पराभूत झालेला नाही। मागे मी म्हटलं होतं की आपण पाल मारल्यानंतर शेपूट वळवळतं, तसं एक त्याचा थिक टेल हा जो काही प्रकार आहे तो अजूनही आपल्या राज्यात वळवळताना दिसतो आहे। आणि तो दिसल्यानंतर त्याचाही बंदोबस्त करण्याची आपल्याला आवश्यकता आहे। मग आपणही सज्ज राहिलं पाहिजे। आपली शस्त्रास्त्र म्हणजे औषधं बरोबर त्याचा साठा केलं की नाही, ज्याचं सुतोवाच आपल्या मुख्य सचिव महोदयांनी केला, त्या ऑक्सिजनची सुद्धा एक पुरेशी आपल्याकडे निर्मिती होते आहे, त्याचा साठा होतोय की नाही। आणि विशेष म्हणजे आपल्या हॉस्पिटल आणि क्लिनिकची जी काही यंत्रणा आहे, मग ते व्हेंटिलेटर्स असतील, इतर काही इलेक्ट्रिक यंत्रणा असेल, त्याचं सुद्धा एक ऑडिट, त्याची सुद्धा तपासणी करणं हे फार महत्त्वाचं आहे। आपण अनुभवलेलं आहे, ज्या वेळेला कोविड त्याची लाट चढते, शिखरावरती पोचते, तेव्हा आपल्याला श्वास घ्यायला उसंत नसते। सतत पेशंट येत असतात, मग ऑक्सिजन बेड लागत असतात, व्हेंटिलेटर लागत असतात, आणि मग आपली यंत्रसामुग्री आहे तिचा जास्त वापर झाल्यामुळे लोड ती घेऊ शकत नाही आणि कुठेतरी दुर्घटना घडू शकते। म्हणून मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आहे की आपण आपले क्लिनिक, आपले दवाखाने, आपले हॉस्पिटलची पुन्हा एकदा इलेक्ट्रिकच्या जी काही इक्विपमेंट आहे त्याचं ऑडिट करून ठेवावं। आज ही आपली परिषद आयोजित करताना हा जो योगायोग आहे तो माझ्या लक्षात आला नव्हता, तो म्हणजे आज शिक्षक दिन आहे। आपले भारताचे, हिंदुस्थानचे माजी राष्ट्रपती राधाकृष्णन, सर्वपल्ली राधाकृष्णन, ज्यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रात एक मोलाचा वाटा उचलला आणि त्याला एक दिशा दिली, त्यांचा जन्मदिवस। त्यांना तर अभिवादन मी करतोच आहे, पण शिक्षक दिनाच्या या योगायोगाच्या दिवशी शिक्षक कसा, कुठे, केव्हा भेटेल, कोणत्या रूपात भेटेल हे सांगता येत नाही। गेले 1.5 वर्ष कोरोना आपल्याला जे वेगवेगळे धडे शिकवत आहे, त्या धड्यातून आपण काय शिकलो आहोत त्याचा सुद्धा एक आढावा घेण्याची आजची फार महत्त्वाची गरज आहे। म्हणजे असं म्हणा पाहिजे तर आपल्याला नदी पार करायची किंवा सगळ्यांनाच काही नदी पार अशी करता येत नाही, पोहता येतच असेल किंवा नसेल, पण रस्ता क्रॉस करताना आपण काय करतो, डावीकडे बघतो, उजवीकडे बघतो, थोडंसं मागे वळून पाहतो आणि पुढे पुन्हा एकदा कुठे रहदारी चालू नाही ना, मग त्यात आपण रस्ता क्रॉस करतो। आता आपल्याला या कोरोनाचं संकट हे क्रॉस करून पुढे जायचं आहे। आणि त्याचसाठी प्रदीपजींनी जे आपल्याला प्रेझेंटेशन दिलं की आपल्या राज्यात काय चालू आहे, आपल्या देशात इतरत्र काय चालू आहे, इतर देशांमध्ये काय चालू आहे, मागे पुढे उजवीकडे डावीकडे वळून पाहून नीट प्रत्येक पाऊल हे आपल्याला सावधानतेने टाकण्याची फार मोठी आवश्यकता आहे। आणि त्याचप्रमाणे आपण
प्रत्येक पाऊल टाकतो आहे. हां, आता काही जणांना मला थोडंसं आश्चर्य वाटतं की आपण ही सगळी काळजी घेताना अनेक गोष्टी उघडण्याची घाई झालेली आहे. हे उघडा, ते उघडा, अमुकच कामं, हे असं आहे, ते तसं आहे. आणि सगळ्यांना मी सांगतो, थोडा धीर धरा, संयम धरा. आपण ज्या गोष्टी उघडत चाललेलो आहोत त्या पुन्हा बंद करण्याची वेळ येऊ नये याची खात्री पटवून आपण पुढे जायचा प्रयत्न करतो आहोत. मग अशा वेळेला घाई गर्दी जर का करत राहिलो तर मला असं वाटतं की आणखीन काही महिने किंवा काही वर्ष आपण या संकटातून बाहेरच पडू शकणार नाही. आणि मग प्रश्न असा येतो की समजा जसं आता हे पॅन्डेमिक सुरू आहे, त्याच्यानंतर ते एंडेमिक होतं, म्हणजे काय होतं, तसं होऊ नये अशी आपली प्रार्थना आणि तसा प्रयत्न असला पाहिजे. म्हणजे काय की कोरोना सदैव आपल्यासोबत राहण्याची शक्यता असू शकते. तर तसं होऊ नये म्हणून आज आपल्याला प्रयत्न करण्याची गरज आहे. आज मुख्य सचिव महोदयांनी जे सांगितलं की आपल्याकडे ऑक्सिजन किती आहे, काय आहे, ऑक्सिजनचे बेड्स किती वाढवलेत. आपण 1.25 लाखाच्या आसपास ऑक्सिजनचे बेड्स वाढवलेत. बेड्स अजूनही किती वाढू शकतो, पण त्या बेड्सना आवश्यक असलेला ऑक्सिजन देऊ शकतो का, हा मोठा प्रश्न आहे, जो गेल्या दुसऱ्या लाटेच्या पीकच्या वेळेला आपल्याला फार त्याचा विचित्र अनुभव आला होता. म्हणजे साधारणतः जर का मी बरोबर बोलत असेन तर आपल्याला त्या दिवशी त्यावेळेला 80,000 रुग्ण ज्यांना ऑक्सिजनची गरज होती असे आपल्या राज्यात होते. 80,000 म्हणजे 1.25 लाख बेड्स होते त्याही वेळेला होते, पण 80,000 पेशंट होते. पण त्या पेशंट्सना पुरेल एवढा ऑक्सिजन आपल्या राज्यात नव्हता. आजही आपल्या राज्याची ऑक्सिजनची उत्पादन क्षमता साधारणतः 1200, 1300, 1400 इथपर्यंत आपण करू शकलेलो असलो तरी त्यावेळेला प्रत्यक्षात मात्र ऑक्सिजन लागत होता तो 1750-1800 मेट्रिक टन. 1750-1800 मेट्रिक टन, 1200 उत्पादन क्षमता म्हणजे साधारणतः 500 मेट्रिक टन हा आपल्याला इतर राज्यातून आणावा लागत होता. आणि ते आणणं म्हणजे ते रूरकेला असेल, काही शेकडो मैलापासून किंवा हजारो मैलांपासून आपल्याला तो आणावा लागत होता. आणि ते आणणं हे फार अवघड होतं. म्हणजे तो येईपर्यंत आपली सगळी यंत्रणा श्वास रोखून बसलेली असायची. म्हणजे एका बाजूला कोविडचे रुग्ण ऑक्सिजन नाही म्हणून श्वास घ्यायला तळमळत होते, पण दुसऱ्या बाजूला ऑक्सिजन आणेपर्यंत आपली यंत्रणा श्वास रोखून बसली होती. ही तेव्हाची परिस्थिती होती. आणि ते जर का चित्र आपण पुन्हा आपल्या राज्यात निर्माण होऊ द्यायचं नसेल तर मला असं वाटतं आज आपल्याला आपल्या राज्यात जेवढा ऑक्सिजन आपण उत्पादन करतो आहोत तेवढ्या क्षमतेतच उपाययोजना करण्याची गरज आहे. म्हणजे काय करायला पाहिजे, मी आकडेवारी जी घेतलेली आहे ती हीच आहे की आज आपण साधारणतः 1400 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन करतोय. हा 1400च्या 1400 सर्व काही आरोग्य यंत्रणेसाठी नाहीये. त्यातला बराचसा हा औद्योगिक ज्या काही आपल्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी वापरला जातो. मुख्यतः त्यातला जो ऑक्सिजन आहे तो स्टील इंडस्ट्रीला वापरला जातो. त्याच्यानंतर काही ग्लास, फार्मास्युटिकल किंवा लघु उद्योजक यांच्यासाठी वापरला जातो. फार्मास्युटिकलमध्ये सुद्धा हा कुठे वापरला जातो तर आपल्याला जी औषधं लागतात त्या इंजेक्शनचे ज्या वायल्स येतात त्या बनवण्यासाठी. वॅक्सिन आपण आपल्याला म्हणतो की आम्ही वॅक्सिनेशन फार, मला आपल्या यंत्रणेचं खरंच कौतुक करायचं आहे की काल आपण 12 लाखाचाही आकडा पार केलेला आहे. आपण झपाट्याने वॅक्सिनेशन करतो आहोत. जेवढा वॅक्सिनचा पुरवठा होतो, लसींचा पुरवठा होतोय तेवढा आपण तत्काळ आपल्या नागरिकांना ती सुविधा करून देतो आहोत, निर्माण करून देतो आहोत. पण ते वॅक्सिन भरण्यासाठी सुद्धा ज्या वायल्स लागतात त्या बनवण्यासाठी सुद्धा ऑक्सिजनची गरज असते. आणि गेल्या वेळेला आपण जेव्हा म्हटलं की आम्ही 1200च्या 1200 सगळा ऑक्सिजन हा मेडिकलसाठी वापरला, आरोग्यासाठी वापरला, याचाच अर्थ असा की त्या काळासाठी हे सगळे उद्योगधंदे हे आपल्याला बंद करावे लागले. आणि आजचं सुद्धा चित्र हेच आहे की साधारणतः आज देखील 200 मेट्रिक टन हा कोविड रुग्णांसाठी वापरला जातो आज सुद्धा. त्याच्यानंतर साधारणतः 150च्या आसपास जे कोविड व्यतिरिक्त रुग्ण असतात आपल्याला, ज्यांची सातत्याने आपण उपचार चालूच असतात, तर त्यांच्यासाठी 150 मेट्रिक टन हा वापरला जातोय. म्हणजेच काय की साधारणतः 1300-1400 मेट्रिक टन आज आपण उत्पादित करत असलो संपूर्ण औद्योगिक मिळून, तरी देखील 300-350 मेट्रिक टन ऑक्सिजन हा आज आपण वापरत आहोत. आणि आपला प्रयत्न मी आपल्याला मगाशी सांगितलं की लाट येऊ नये हा आहेच, पण लाट आली तर इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्याची वेळ आपल्यावरती येऊ नये ह्याची आपण खबरदारी घेतो आहोत. याचं कारण असं की आपल्या आजूबाजूच्या राज्यात सुद्धा, अगदी केरळमध्ये सुद्धा आज नाही म्हटलं तरी तिसरी लाट जोरात आल्याचं चित्र दिसतंय.
आपण जिथून जिथून ऑक्सिजन आणण्याचा प्रयत्न करतो आणि ऑक्सिजन आणतो, त्या त्या राज्यांची ऑक्सिजनची आवश्यकता ज्या क्षणी वाढते त्या क्षणी तिथून आपल्याला येणारा ऑक्सिजनचा पुरवठा हा बंद होतो. आणि ते बरोबर आहे, कारण जर का त्या राज्यातच तेवढी आवश्यकता लागत असेल तर ते राज्य आपल्या येथील नागरिकांची ऑक्सिजनची सोय न बघता दुसऱ्या राज्यांना देऊ शकत नाही, हे वास्तव आहे. आणि म्हणून मी आपल्याला नम्र विनंती करतोय की तिसरी लाट येऊ नये याच्यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. आणि जर का आलीच तर त्याची घातकता कमी कशी राहील याचा प्रयत्न आपल्याकडनं मला अपेक्षित आहे. आणि तो जर का प्रयत्न करायचा असेल तर साहजिकच आहे की या सगळ्या गोष्टींची आवश्यकता न लागण्यासाठी पहिल्या प्रथम हे जे रुग्ण ज्यांच्याकडे जातात ते आपण सगळे डॉक्टर आहात, ज्याला मी माझा डॉक्टर म्हणतो. आणि आपली जबाबदारी अशी आहे की पावसाळा सुरू झालेला आहे. एक आणखीन मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता वाटते, ते कदाचित माझ्यासोबत टास्क फोर्सचे डॉक्टर आहेत, ते मी जे बोलते ते अधोरेखित करा किंवा तुम्ही खोडू शकता, कारण माझं काही वैद्यकीय ज्ञान मोठं नाही आहे. मी आपल्याकडनंच ऐकून हे बोलत असतो. साधारणतः इतर राज्यात जिथे डेंगी आणि मलेरियाचा प्रादुर्भाव दिसतोय, काही राज्यात डेंगी आणि मलेरियाचा प्रादुर्भाव दिसतोय आणि त्याच्यात मृत्यूसुद्धा घडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे डेंगी असेल किंवा मलेरिया असेल, इथे तशी लक्षणं ही पूर्वी दिसत होती तशी दिसत नाही आहेत. म्हणजे ताप येताना दिसत नाही आहे, अंगदुखी होते, साहजिकच आहे. कोविडची टेस्ट केल्यानंतर कोविड निगेटिव्ह आहे म्हणजे कोविड नाही ना, मग काय काळजी नको. पण आपल्या एक लक्षात येत नाही की कोविड एवढाच डेंगीसुद्धा हा घातक आहे आणि त्याचंसुद्धा वेळेवरती निदान होऊन त्यालासुद्धा इलाज नाही आहे. दक्षता घेणं हाच एक त्याच्यावरचा इलाज आहे. तर समजा एखाद्याला कोविड निगेटिव्ह असला तरी डेंगी नाही आहे ना, मलेरिया नाही आहे ना, इतर कोणता आजार नाही आहे ना, ह्याच्यासुद्धा टेस्ट करून घेणं हे फार आत्ताच्या दिवसात अत्यावश्यक झालेलं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे